वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांधल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन. पण हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं हे आपण पाहणार आहोत पिक्टोरियल फॉर्म मध्ये. आता बऱ्याचशा जणांना माहिती नाही की हे पिक्टोरियल व्होकॅब म्हणजे नेमकं काय. हे पिक्टोरियल व्होकॅब नेमकं कसं असतं आणि या पिक्टोरियल व्होकॅबचा आपल्याला काय उपयोग होईल, तर हेच आपल्याला या लेक्चर मध्ये शिकायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की आपण आज जे व्होकॅबचे वर्ड्स घेतलेले ते जे वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलेले तर हे TCS आणि MPSC ला वारंवार विचारलेले व्होकॅब आहेत. सो लेक्चर जे ते आपण शेवटपर्यंत बघा, कारण ह्यामधला कोणता वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला एक्झामला येईल हे सांगता येत नाही, कारण हे मोस्ट IMP काय आहे तर आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन असतात. आता बघा पिक्टोरियल म्हणजे काय, तर आपण काय केलेले हे जे व्होकॅब आहे याच्यामध्ये जो वर्ड आहे या वर्डचे रिलेटेड आपण एक चित्र बनवलेले किंवा काय केलेलं आहे, एखादा छोटासा व्हिडिओ ऍड केलेला आहे, जेणेकरून त्या व्हिडिओ किंवा चित्राच्या मदतीने तो जो वर्ड आहे तो तुमच्या लक्षात राहील. तर चला आता जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपलं पिक्टोरियल व्होकॅब. आणि आपला पहिला वर्ड कोणता आहे तर तो आहे पॅसिफिस्ट. काय पॅसिफिस्ट. आता पॅसिफिस्टचं हे मिनिंग वाचण्याच्या अगोदर बघा तुम्ही हे जर का चित्र लक्षात ठेवलं तर इथं बघा सगळ्यात पहिल्यांदा कबूतर दिलेले. कबूतर आपल्याला माहिती आहे शांततेचं प्रतीक आहे. आणि हे जे बुद्ध आहेत म्हणजे एक संन्यासी आहे, हा जो आहे हा काय कशावरती बिलीव्ह करतोय, पीस वरती. पण हे बघा हे तलवार वगैरे घेऊन आलेले. तर सो हा जो व्यक्ती आहे, हा जो संन्यासी आहे हा काय पॅसिफिस्ट. आणि म्हणून पॅसिफिस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्ज इन पीस, म्हणजे जो शांततेवरती विश्वास ठेवतो आणि त्याला आपण बोलणार तर पॅसिफिस्ट म्हणजे शांततावादी. सो हा कमीत कमी डझन वेळा तरी विचारलेला आहे TCS वाल्यांनी पण आणि MPSC वाल्यांनी पण. सो पॅसिफिस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्स इन स्पीस. आता पुढे काय दिलंय की पेडॅन्टिक. काय पेडॅन्टिक. आता हा जो माणूस आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. आता हा बघा बरं काहीतरी फॉर्मल लिहिलेले, ग्रामरचे काहीतरी लिहिलेले आणि एकदम बारीक सारीक चेक करतोय. मग एखादा व्यक्ती जो काही बनवताना एकदम बारीक सारीक गोष्टींवरती काय करतो, लक्ष केंद्रित करतो. म्हणजे ज्या गोष्टी काही महत्वाच्या नाही त्या गोष्टींचं तो टेन्शन घेत बसतो. आणि हा जो व्यक्ती अशा व्यक्तींना आपण बोलायचं पेडॅन्टिक. काय म्हणायचं, पेडॅन्टिक. सो पेडॅन्टिक म्हणजे काय, पेइंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स, म्हणजे एकदमच जे काही आपल्याला उपयोगाचे नाही आहेत अशा बारीक सारीक फालतू गोष्टींवरती जास्त लक्ष देणारा, आणि त्याला आपण म्हणायचंय पेडॅन्टिक. सो पेडॅन्टिक म्हणजे कळालं का, पेडॅन्टिक म्हणजे काय, पेइंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स. आता पुढचा आहे वर्ड आपला पॉलिएंड्री. आता पॉलिएंड्री हा सोपा वर्ड आहे ऍक्च्युली. तर ह्याचं आपण फोडलं ना, पॉली याचा मिनिंग काय होतो, अनेक. पॉली म्हणजे काय, अनेक. आणि एंड्री म्हणजे काय, मेल्स, अनेक मेल्स. आता इथं मेल्स नाही आपण अर्थ घेणार, तर इथं काय येणार आहे, हजबंड. काय घेणार आहे तर हजबंड. आणि मग अशी वुमन जिला एकापेक्षा जास्त हजबंड येतं तिला आपण बोलायचंय पॉलिएंड्री. काय बोलायचंय, पॉलिएंड्री. मग इथं बघा ड्रॉइंग मध्ये हे जे दिलेलं येतं ही फिमेल आहे आणि हे 6 तिचे काय येतं, हजबंड येतं. आता इंडियामध्ये हे कल्चर नाहीये पण फॉरेन मध्ये हे कल्चर काही प्रमाणात आहे. सो पॉलिएंड्री म्हणजे काय तर प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ऍट द सेम टाइम, म्हणजे बहुपतित्व, नॉट अ पत्नीत्व. इथं काय आहे, बहुपतित्व म्हणजे एकापेक्षा जास्त हजबंड असणं, याला आपण बोलायचंय पॉलिएंड्री. सो पॉलिएंड्री म्हणल्यानंतर हे जे चित्र आहे ते तुमच्या लक्षात राहीलच. पुढे दिलेलं आहे इसेंट्रिक. आता इसेंट्रिक म्हणजे काय, हा माणूस बघा बरं काय दिसतोय, हा माणूस इथं कलर, प्रत्येकाचा कलर, डोक्याला असे पीस लावलेले येतं. हे घरामध्ये बघा कशा वस्तू वगैरे हे, आता हे तर कपडे कसे घातलेले येतं. तो जो माणूस आहे तो कसा आहे, विचित्र आहे. आणि असे जे विचित्र माणसं होतात यांना आपण बोलायचं इसेंट्रिक. काय म्हणायचं, इसेंट्रिक. तो इसेंट्रिक म्हणजे काय, ऑड, विमिस्कल और स्ट्रेंज, याला आपण बोलणार तर इसेंट्रिक. मग इसेंट्रिक लक्षात राहील का, इसेंट्रिक म्हणलं तुम्ही हे लक्षात ठेवायचं चित्र. आणि हा माणूस कसा होता रे, विचित्र. आणि म्हणून विचित्र म्हणजेच काय, इसेंट्रिक. दॅट इज स्ट्रेंड, विमिस्कल किंवा ऑड, त्याला आपण बोलायचं इसेंट्रिक. आता पुढचा जो आहे तो काय, तर ही मुलगी जी आहे हिच्याकडे तुम्ही बघा, इंट्रोव्हर्ट. ही जी मुलगी आहे ती एकटीच काय करते तर अभ्यास करते. हिथं माग बघा हे सगळेजण काय करते तर गप्पा मारते. पण ही
कोणाला बोलत नाही, काही नाही, एकटेच आपलं बुक काढले आणि अभ्यास करते. मग असे जे व्यक्ती आहेत, जे एकटे एकटे राहणारे लोक होतं, ज्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही, त्यांना आपण म्हणायचं इंट्रोवर्ट. काय म्हणायचं? इंट्रोवर्ट. इंस्टाग्रामला बघा खूप सारे रील्स असतात, POV व्हेन यू आर इंट्रोवर्ट असं दिलेलं असतं. सो इंट्रोवर्ट म्हणजे काय? अ रिझर्व पर्सन हु टॉक्स लेस, म्हणजे अंतर्मुख, जो स्वतःच्या ख्यालामध्येच गुंतलेला असणार आहे, ज्याला बाह्य जगाचं एवढं काही घेणं देणं नसतं, आणि त्यांना आपण काय म्हणायचं? इंट्रोवर्ट. काय म्हणायचं? इंट्रोवर्ट. आता पुढचा आहे मुडी. काय आहे? मुडी. आता मुडी म्हणलं की हा जो माणूस आहे, या माणसाच्या चेहऱ्यावरती हावभाव वेगवेगळे येतात, आणि तो कसा आहे? मुडी. मुडी म्हणजे काय आहे की आपण म्हणतो ना, आली लहर केला कहर, म्हणजे लहरी, म्हणजे आपण काय म्हणणार आहे की जसं अचानक काही मूड बदलला की लगेच तसं करणार, परत थोड्या वेळाने मूड बदलला की तसं करणार, आणि त्याला आपण काय म्हणायचं? मुडी. काय म्हणायचं? मुडी म्हणजे लहरी. सो मुडी म्हणजे काय? फिकल, नॉट स्टेबल. तो स्टेबल आहे का? नाहीये. आता आपण बघा ना, आता 11वीमध्ये एखादा म्हणलं की अरे डॉक्टर लय भारी असतं, की लगेच आपण स्वप्न बघतो मी डॉक्टर होणार. एखादा म्हणलं कलेक्टर व्हायचं, की अरे वा कलेक्टर लय भारी आहे, मग ते होणार. मग ह्याला आपण काय म्हणायचं? आपला जो मूड आहे तो कंटिन्युअसली स्विंग होतोय, आणि मूड स्विंग होतोय, याला आपण म्हणायचं मुडी. काय म्हणायचं? मुडी. मग ज्याचा मूड कंटिन्यू चेंज होतोय त्याला आपण म्हणायचं मुडी और लहरी, किंवा फिकल और नॉट स्टेबल. तसा माणूस काही स्टेबल नाहीये. आता हे जे ड्रॉइंग आहे ह्याच्यामध्ये बघा फिलॅन्थ्रॉपिस्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? तर हे ड्रॉइंग तुम्ही लक्षात ठेवायचे. हा जो माणूस आहे हा बुक मुलांना वाटतोय, त्यानंतर हे जे फळं वगैरे येतं हे काय करतोय? हे अनाथ आश्रम आहे, आणि ह्या अनाथालयामध्ये हा काय करतोय? हे फ्रुट्स आणि बुक्स डोनेट करतोय किंवा वाटतोय. आणि मग असा व्यक्ती जो आहे तो काइंडफुल पर्सन, त्याला आपण म्हणायचं फिलॅन्थ्रॉपिस्ट, म्हणजे लव्हर ऑफ मॅनकाइंड, जो माणसाला मदत करणं ज्याला आवडतं. हु हेल्प्स अदर इन ट्रबल, जनरस, जो एकदम साधा भोळा आहे आणि जो दुसऱ्या लोकांना ट्रबलमध्ये, संकटात असताना मदत करतो, त्याला आपण बोलायचं फिलॅन्थ्रॉपिस्ट. काय म्हणायचं? फिलॅन्थ्रॉपिस्ट. सो फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? तर जो संकट काळात मदत करतो, लव्हर ऑफ मॅनकाइंड, त्याला आपण बोलायचं फिलॅन्थ्रॉपिस्ट. पुढचा ॲन्युअल, हे तर कॉमन आहे, ह्याचं तर तुम्हाला इथं दिसतं ॲन्युअल फेस्टिवल, इथं मुलं गॅदरिंगला डान्स वगैरे करते, तर ती एकदाच असतं. सो ॲन्युअल म्हणजे काय? इयरली, आणि म्हणून त्याला आपण म्हणायचं वार्षिक. हे कॉमन होता, पण तरी पण हा खूप वेळा परीक्षेला विचारलाय बरं का, जरी हा कॉमन असला तरी पण. चलो आता नेक्स्ट आहे अतिष्ट. हा 2 डझन वेळा विचारला असं अतिष्ट. आता इथं अचा अर्थ काय? नॉट. आणि मग नॉट थिस्ट. मग जो थिस्ट नाहीये, थिस्ट कोणाला म्हणायचा? तर बघा इथं मी लिहितो थिस्ट. थिस्ट म्हणजे काय? तर वन हु बिलिव्ज ऑन गॉड. बिलिव्ज ऑन गॉड म्हणजे जो देवाला मानतो त्याला आपण काय बोलायचं? थिस्ट. पण जो देवाला मानत नाही त्याला आपण बोलायचं अथिस्ट. म्हणजे आपण बघा आपले जे भगतसिंग जे आहेत यांनी एका ह्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी नास्तिक का आहे, मी अथिस्ट का आहे. त्याचं त्यांनी काय केलं होतं? इलॅबोरेट केलं होतं की अथिस्ट. सो अथिस्ट म्हणजे काय? की वन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड. म्हणजे इथं दिलेलं मिनिंग बघा, हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड, त्याला आपण म्हणायचं अथिस्ट. इथं ड्रॉइंग जर बघितलं तर हा सायंटिस्ट आहे, हा काय देवाला वगैरे मानत नाहीये. हा अर्थ कशी फॉर्म झाली, त्यानंतर हे सायंटिफिक फॉर्म्युले सगळे कार्बन वगैरे ह्याचे फॉर्म्युले येतात. तो म्हणतोय की हे जे जग आहे ते माणसाने निर्माण किंवा देवाने निर्माण केलेलं नाहीये, तर ते इलिमेंट्स पासून बनलेले. म्हणजे तो अथिस्ट आहे. कसा आहे? अथिस्ट म्हणजे तो देवावरती विश्वास ठेवत नाही. त्याला आपण काय म्हणतो? नास्तिक. नास्तिक म्हणजे अथिस्ट आणि आस्तिक म्हणजे थिस्ट. ओके, सो क्लिअर झालं का? थिस्ट म्हणजे काय? वन हु बिलीव्ज इन गॉड, आणि वन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड त्याला आपण बोलायचंय अथिस्ट. आता नेक्स्ट आहे पेसिमिस्ट. आता पेसिमिस्ट म्हणजे इथं बघा ना, सगळं कसं वातावरण, पाऊस वगैरे पडतोय, त्यानंतर हा छत्री हा खुश मध्ये चाललेला आहे, भिजत वगैरे चांगला भिजत चाललेला आहे. पण ह्याच्या चेहऱ्यावरती बघा ना, एकच गाणं लागले, वाजले की 12, म्हणजे एकदम 12 वाजलेले तर आहे का नाही. आणि मग असे जे व्यक्ती तर म्हणजे इतका मोसम भारी आहे, इतकं एकदम भारी आहे की त्याच्यामध्ये बघा आमिर खानचा एक पिक्चर आहे कोणता, सरफरोश आय थिंक, त्या पिक्चर मध्ये तो डायलॉग आहे की फूल खिलते हैं, बहारों का मौसम होता है, ऐसे मौसम में तो प्यार जवा होता है. तर असा काहीतरी एक डायलॉग आहे. तसं एकदम काय तर चांगलं वातावरण आहे. पण हा बघा
एकदम चेहरा पाडू नये का, कारण तो पेसिमिस्ट आहे. आणि मग पेसिमिस्ट म्हणजे काय, अ पर्सन हु लुक ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स. म्हणजे कोणतीही एखादी चांगली गोष्ट असेल त्याचं निगेटिव्हच पाहणार, त्याला आपण काय बोलायचं, पेसिमिस्ट. काय म्हणायचं, पेसिमिस्ट, निराशावादी व्यक्ती. आणि लाईफमध्ये अशा पेसिमिस्ट लोकांपासून आपण खूप दूर राहायचं. एखादा बोलतोय ना, अरे काही खरं नाहीये, नोकरी लागून कुणाचं भलं झालंय, मग तू कशाला अभ्यास करतो, आहे का नाही. मग जो कंटिन्यू निगेटिव्हली गप्पा मारतो, पेसिमिस्ट म्हणजे एकदम डार्क साइड पाहतो, काही निगेटिव्हच विचार करतो, त्याला आपण बोलायचं पेसिमिस्ट. ओके. सो हा जो व्यक्ती आहे तो कसा आहे, पेसिमिस्ट आहे. आता फॅटलिस्ट म्हणजे काय, इथं बघा आता फेट याचा मिनिंग काय आहे, फेट म्हणजे आपलं नशीब. काय, नशीब. आपण बोलतो का नाही, जाऊ दे मरू दे, जे नशिबात होईल ते होईल, आहे का नाही. तर फॅटलिस्ट म्हणजे काय की जो नशिबावरती बिलीव्ह करतो. म्हणून वन हु बिलीव्स इन फेट त्याला आपण म्हणायचंय फॅटलिस्ट. म्हणून काय, नशिबावर विश्वास ठेवणारा. इथं विश्वास ठेवणाराच नाही, तर इथं कशावरती विश्वास ठेवणार आहे, नशिबावर. इथं पहिली वेलांटी पाहिजे ना रे, नशिबावरती विश्वास ठेवणारा. म्हणून फॅटलिस्ट म्हणजे काय, नशिबावरती विश्वास ठेवणार आहे. हा विचार करतोय की माझ्या नशिबात काय होणार आहे. सो फॅटलिस्ट म्हणजे नशिबावरती विश्वास ठेवणारा. आता पुढचं आहे पेरेनियल म्हणल्यानंतर बघा इथं तुम्हाला एक चित्र दिसतंय, सर्व फुलं दिसते, बरोबर आहे. आणि ही जे गार्डन आहे, ही गार्डन कशी आहे, तर 12ही महिने कशी आहे, एकदम फुलं वगैरे असलेली गार्डन आहे. किंवा आपली जी गंगा रिव्हर ती पेरेनियल आहे. तर पेरेनियल आहे म्हणजे काय की तिला 12ही महिने काय असतं रे, पाणी असतं. आणि म्हणून पेरेनियल म्हणजे काय, 12माही. सो पेरेनियल म्हणजे काय, कंटिन्यूइंग थ्रू आउट द इयर, लिव्हिंग फॉर द इयर्स अँड इयर्स. तर तिला आपण म्हणायचं पेरेनियल म्हणजे 12माही. ओके. आता आपली जी रिव्हर आहे अहिल्यानगर मधली सीना, ही पेरेनियल रिव्हर नाहीये, परंतु गंगा रिव्हर आहे, यमुना रिव्हर आहे, ह्या सर्व रिव्हर का आता काय येतात, पेरेनियल म्हणजे काय, 12माही. सो पेरेनियल म्हणजे कंटिन्यूइंग थ्रू आउट द इयर, लिव्हिंग फॉर द इयर्स अँड इयर्स, आणि त्याला आपण म्हणणार तर पेरेनियल. आय होप तुमच्या लक्षात राहील. आता पुढचं बघा, हा कार्यकर्ता बघा हिने काय केलेलं आहे बरं बघा. हे जे पप्पा तर एकदम टेन्शन मध्ये येतं, मम्मी याची. तर ह्या बादशाने काय केलेलं आहे बघितलं, कलर दिसत असताना अंगाला सगळा कलर लावून ठेवलाय, गालाला. इकडे भिंतीचा काय अवतार केलेला आहे, विशेष ठेवला नाही ना. मग आता हा जो मुलगा आहे ना, हा कोण आहे, तर आपला इनकॉरिजिबल आहे. काय, इनकॉरिजिबल. आता हा जो इनकॉरिजिबल आहे म्हणजे हे भिंतीवरलं निघणार आहे का, कलरच मारावा लागणार आहे. आणि नवीन भिंत जरी आपण कलर मारला तरी ह्याच्यावरती हे कार्यकर्ते काय करणार, तर त्याच्यावरती लिखाणकाम सुरूच करणार. मग इनकॉरिजिबल म्हणजे काय, तर सुधारणा करण्यास अशक्य, त्याला आपण म्हणायचं इनकॉरिजिबल. बघा काही जे लोक असतात, पेताड लोक आपण ज्यांना म्हणतो, हे इनकॉरिजिबल होतं, म्हणजे ते सुधारण्याचे चान्सेसच नाही, तर की त्यांना पिल्याशिवाय जमतच नाही. मग असं जे याला आपण म्हणायचं इनकॉरिजिबल. सो नॉट एबल टू चेंज ऑर रिफॉर्म ऑर करेक्टेड, म्हणजे जे करेक्ट करण्याजोगं नाहीये त्याला आपण काय बोलायचं, इनकॉरिजिबल. आता तुम्ही 10th ला 70% मार्क पडलेले तर आता तुम्ही ते करेक्ट करू शकता का, इनकॉरिजिबल आहे ते. काय, इनकॉरिजिबल आहे, झालं संपला विषय. तर सो इनकॉरिजिबल म्हणजे काय, जे सुधारणा करण्यास म्हणजे शक्य नाहीये, सुधारणा करण्यास अशक्य आहे, त्याला आपण म्हणायचं इनकॉरिजिबल. तुम्ही प्रिलियम नापास झाले किंवा मेन्स नापास झाले, ते इनकॉरिजिबल आहे. तुम्ही परत ते क्वालिफाय होऊ शकत नाही, तुम्हाला त्यासाठी 1 वर्षाचं वेट करावं लागणार आहे. सो इनकॉरिजिबल म्हणजे काय, तर नॉट एबल टू चेंज ऑर रिफॉर्म ऑर करेक्टेड, म्हणजे सुधारणा करण्यास अशक्य. आता पुढचं आहे कंटिन्युअस म्हणजे आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस चालू आहे, कंटिन्यू, त्याला आपण म्हणायचं कंटिन्युअस. इथं मी हार्टबीटची लाईन काढलेली, ही जर का बंद झाली तर काय होईल रे, आपण मेलो ना, बरोबर. तर ही जे कंटिन्युअस म्हणजे अखंड, हे काय कॉमन होता त्याची काही गरज नाही, खंड न पडता चालू म्हणजे कॉन्स्टंट, नॉन स्टॉप, ऑन गोईंग, हे त्याचे सिमिलर वर्ड होतं. आता इलिजिबल हा 2-3 डझन वेळा विचारलाय बरं का. आता इलिजिबल, हे बघा इलिजिबल म्हणजे काय, तर इथं बघा असं लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. मी जर का तुम्हाला एक असं लेटर इंग्लिशच्या नोट्स अशा दिल्या तर मला सांगा, तुम्ही हे जे लेन्स आहे ते लेन्स लावली तरी तुम्हाला वाचायला येणार आहे का, अजिबात येणार नाही.
मग इलिजिबल, इलिजिबल म्हणजे काय, इनकेपेबल ऑफ बिईंग रीड ऑर अनरीडेबल, म्हणजेच वाचण्यास अवघड, जे आपण वाचू शकत नाही तर त्याला आपण म्हणायचं इलिजिबल. म्हणजे ज्याचा अक्षर खूपच घाण आहे, ते वाचू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार, इलिजिबल. ओके, इलिजिबल कळालं का? आता पुढचं आहे पॉप्युलिस्ट. आता पॉप्युलिस्ट म्हणजे काय, इथं बघा की हे सगळे लोक इथं जमलेले आहेत सभेला का, कारण हा त्यांचा नेता आहे. काय नेता आहे, म्हणजे हा या सर्व लोकांचा काय पॉप्युलिस्ट आहे. काय पॉप्युलिस्ट. सो पॉप्युलिस्ट म्हणजे काय, अ पर्सन हु सपोर्ट पॉप्युलर सेंटिमेंट्स अँड फिअर्स, प्रतिनिधी, त्याला आपण म्हणायचं पॉप्युलिस्ट. ओके, आता पुढचा आहे आपला तर स्ट्राईक. हा आता कंबाईन ग्रुप सी 2023 आय थिंक विचारलेला आहे बरं का, स्ट्राईक. आणि TCS पॅटर्नचा आवडताच आहे, त्यात काही वादच नाही. तर स्ट्राईक म्हणजे काय, तर हा जो माणूस आहे ह्याच्या चेहऱ्यावरचे जर का हावभाव बघितले तर ते एकदम स्थिर होतं. काय येतं, स्थिर. म्हणजे स्ट्राईक म्हणजे असा व्यक्ती जो आनंद झाला, दुःख झालं किंवा मोठं संकट आलं किंवा खूप आनंद झाला तरी पण चेहऱ्यावरचे हावभाव बदलून देत नाही, असा जो व्यक्ती, ह्याला आपण बोलायचं स्ट्राईक. सो स्ट्राईक म्हणजे काय, अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन, म्हणजे स्थितप्रज्ञ, म्हणजे आनंद झाला किंवा दुःख झालं तरी पण तो तसाच राहणे, याला बोलायचं स्ट्राईक. आणि ही जी कंडिशन आहे ती प्राप्त करणं खूपच अवघड आहे. आपण आनंद झालं तर आनंदामध्ये आपल्याला विषयच नाही, आपली जमिनीवर पाय राहत नाहीत. आणि दुःख झालं तर आपण इतका निगेटिव्ह विचार करतो की जगातल्या कोणत्याच माणसाने निगेटिव्ह विचार केला नसेल, इतका निगेटिव्ह विचार करतो. सो जो आनंद झाला आणि दुःख झालं तरी पण स्टेबल राहतो, याला बोलायचं स्ट्राईक. आपल्यामध्ये थोडासा स्ट्राईकपणा असणं गरजेचं आहे बरं का, नाहीतर आपल्याला जास्त आनंद झाला की आपण हवेत जाऊ आणि दुःख झालं तर आपण त्या दुःखातून बाहेरच येणार नाही. तर सो हा जो गुण आहे तो आपल्यामध्ये थोडासा पाहिजे. आता सैनिक, सैनिक हा सगळ्यात खतरनाक वर्ड आहे. आता सैनिकसाठी तुम्ही काय करायचं तर आपले शेजारी ध्यानात ठेवा, ज्यांचे चांगले ते त्यांनी नका ध्यानात ठेवा, पण तुमची शेजारी ध्यानात ठेवा. सैनिक, सैनिक म्हणजे काय आहे की आपले जे शेजारी, ते बघा आपण जर का नवीन गाडी घेतली की लगेच म्हणते काय तवा घेतली, हप्त्यावर तर घेतली असेल, बरोबर, किंवा घर बांधलं तर काय म्हणणार, तर अरे काय नाही, जमीन विकूनच घर बांधलेलं आहे त्यांनी. म्हणजे जी चांगल्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय करणार, ते फॉल्ट शोधणार. सो सैनिक म्हणजे काय, वन हू डिसइन्क्लाइन टू बिलीव्ह इन गुडनेस, म्हणजे ज्याला केवळ दोषच दिसतात अशी भावना शून्य व्यक्ती. म्हणजे कोणतीही गोष्ट त्याच्यामधले निगेटिव्ह पॉईंटच बाजूला काढणार, बरोबर, पॉझिटिव्ह गोष्ट शोधूनच नाही काढणार, आहे का नाही. त्याला आपण काय बोलायचंय तर सैनिक. काय म्हणायचंय, सैनिक. असे सैनिक व्यक्तीपासून पण दूर राहायचं. पेसिमिस्ट आणि सैनिक ह्या लोकांना लांबूनच बाय बाय करायचं, हे आपल्या काही कामाचे नाही. तर सो सैनिक म्हणजे काय, ज्याला केवळ दोषच दिसतात अशी भावना शून्य व्यक्ती. आता पुढचं आहे सेप्टिक. सेप्टिक हे जर का चित्र तुम्ही बघितलं तर हा असा हात घालून भामट्यासारखा बसलेला आहे. त्याचं कारण ह्याची बायको आहे ही याच्यावरती डाऊट घेते. काय घेते, डाऊट. म्हणजे सेप्टिक. सेप्टिक म्हणजे काय, वेन हू इज ऑलवेज डाऊटिंग, म्हणजे काय, वन हू इज ऑलवेज डाऊटिंग, तिला आपण म्हणायचं संशयखोर. काय म्हणायचं, संशयखोर. जे आपल्यावरती कधी कंटिन्यू संशय घेतात की नाही नाही. आता आपलं बघा ना की एखादा कार्यकर्ता असा असतो की जो प्रिलियमचे मार्क कधीच सांगत नाही, किंवा सांगितले तरी 10 मार्क जास्तच सांगतो, मेन्सचे पण 10 मार्क जास्त सांगतो. तर तो कसा आहे, सेप्टिक. कसा आहे, सेप्टिक. म्हणजे आपण, म्हणजे तो सेप्टिक नाही ऍक्च्युली. तर त्यांनी जर सांगितले तर आपल्याला एखादा म्हणतो अरे नसते त्याला 60-40च असते ना. किंवा आता हे एक सिंपल एक्झाम्पल झालं बरं का, हे एकदम प्रॉपर तिथं बसत नाही, पण हे जे ह्याच्यामधलं एक्झाम्पल आहे ते प्रॉपर बसते. सेप्टिक म्हणजे काय, संशयखोर, एखाद्यावरती संशय घेणे, आणि त्याला आपण म्हणायचं सेप्टिक. आता पुढचं आहे रेजिसाइड. काय आहे रेजिसाइड, तर रेजिसाइड म्हणजे काय, इथं जर का तुम्ही ड्रॉइंग बघितले तर इथं बघा हा किंग आहे. आता हा किंग आहे एकाशावरून ओळखलं रे मी, तर इथं बघा त्याचा क्राऊन पडलेला आहे. काय पडलेला आहे, क्राऊन पडलेला आहे. आणि ह्याचा क्राऊन पडलेला आहे आणि त्याच्यावरून मी काय म्हणणार आहे की याने किंगला मारलेलं आहे. आणि मग किंगला जो मारतो त्याला आपण म्हणायचं रेजिसाइड. काय म्हणायचं, रेजिसाइड. म्हणून काय, किलिंग ऑफ किंग ऑर क्वीन, त्याला आपण म्हणायचं रेजिसाइड. त्याला आपण मराठीतून म्हणायचं राजवध. आता इलिजिबल. काय, इलिजिबल हा डबल झाला आपला, आहे का नाही, इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड.
इथं बघा बरं, हा चित्र जर बघा तर काय दिसतंय बरं, हा सगळ्या पुस्तकांच्या घरामध्ये थांबलेला आहे का नाही. आणि मग पुस्तक म्हणजे इथं ग्रंथालयामध्ये तो अभ्यास करतोय, म्हणजे तो काय आहे रे, बिब्लोफाईल. काय आहे, बिब्लिओफाईल. सॉरी हा, काय आहे, बिब्लिओफाईल. तर बिब्लिओफाईल म्हणजे काय आहे, बुक लवर, ग्रंथप्रेमी, बिब्लिओफाईल. राहील लक्षात हे चित्र. आता पुढचं आहे इन्व्हेस्टिचर. आता इन्व्हेस्टिचर म्हणजे काय, तर इथं बघा सगळेजण क्लॅप करतात आणि हा त्याला काय करतोय तर मेडल देतोय. याचा अर्थ त्याचं काय झालेलं आहे, प्रमोशन झालेलं आहे, म्हणजे वरच्या पदावरती तो गेलेला आहे. आणि मग वरच्या पदावरती जसं आपण जाणार तसं आपले अधिकार पण वाढतात का नाही, त्याला आपण म्हणायचं इन्व्हेस्टिचर. म्हणजे काय, सेरेमनी टू गिव्ह पॉवर्स, अधिकार पदावर औपचारिकपणे प्रतिष्ठापना करणे. हे औपचारिकपणे, औपचारिकपणे प्रतिष्ठापना करणे, ह्याला आपण म्हणायचं इन्व्हेस्टिचर. आता पुढचं आहे स्पाय. इथं दिसलं की लगेच तुम्हाला दिसतोय एजंट सारखा दिसतोय माणूस, आणि त्याला आपण काय म्हणायचं, स्पाय एजंट. खूप मूवीज पण बघितलेले स्पाय एजंटचे. म्हणून स्पाय म्हणजे काय, इंटेलिजन्स, सिक्रेट एजंट, त्याला आपण म्हणायचं गुप्तचर. आणि हा आपला आजच्या लेक्चर मधला शेवटचा वर्ड आहे. हिच्या डोळ्यात काय पाहू नका, हिचा फक्त स्किनचा कलर बघा, आणि ठीक आहे डोळे पण बघा, आणि हिच्या हिअरचा कलर बघा. तर जिचे ब्राऊन हिअर येतं आणि घारे डोळे येतं अशी जे स्त्री आहे तिला आपण म्हणायचं ब्लोंड. काय म्हणायचं, ब्लोंड. तर हॅव्हिंग फेअर स्किन अँड हिअर, फिकट तपकिरी केस किंवा घारे डोळे असणारी जी स्त्री आहे हिला आपण म्हणणार तर ब्लोंड. आपल्या देशामध्ये तर काय मिळणार नाही. तर हे होतं आपलं पिक्टोरियल हुकॅपचं पहिलं लेक्चर. आता पिक्टोरियल हुकॅप जो आहे ह्याचं सेकंड लेक्चर येणार आहे. ह्या सेकंड लेक्चरमध्ये आपण थोडेसे ॲनिमेशन वापरणार आहोत, म्हणजे आपण पॉवर पॉईंटच्या काही ॲनिमेशन तिथं यूज करू, जेणेकरून ते आणखीन अट्रॅक्टिव्ह होईल. सो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि दुसरं लेक्चर मी लवकरच यूट्यूबवरती काय करणार आहे, अपलोड करणार आहे. तर तोपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड आणि हायब्रिड कोर्सेस सुरू केलेले आहेत. तर आपले जे रेकॉर्डेड कोर्स आहे ना, हा रेकॉर्डेड कोर्स तुम्ही काय करायचं, जे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली त्या लिंकवरती क्लिक करायचं, ॲप आपलं डाउनलोड करायचं, आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथं कोर्सेसमध्ये गेले किंवा सब्जेक्ट वाईज कोर्सेसमध्ये गेले की तुम्हाला तिथं इंग्लिश ग्रामरचे कोर्सेस दिसतील. आणि मग तिथून तुम्ही कोर्सेस काय करू शकता, बाय करू शकता. त्याच्यामध्ये सेम टू सेम तुम्हाला पिक्टोरियल हुकॅप असणार आहे. TCS पॅटर्न म्हणलं तर त्याच्यामध्ये TCS चे PYQ आपण इन्क्लूड केलेले आहेत. MPSCचा असेल तर त्याच्यामध्ये MPSCचेच PYQ येणार आहेत. सो या पद्धतीने आपले कोर्सेस आहेत. तर सर्वांनी ॲप डाउनलोड करायचंय, तिथं जायचंय, आणि ज्यांना आवडला असेल त्यांनी कोर्सेस पण बाय करू शकता. तर आज आपण इथं थांबूया. थँक्यू.